ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण आता या 11व्या अध्यायाच्या शेवटी आलो आहे आणि आपण सुरुवातीला बघितलं होतं की भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने विनंती केली होती की मला हे विश्वरूप दर्शन बघायचं आहे. मला हे सगळं थिरॉटिकली सगळं समजलं आहे, पण मला विश्वरूप दर्शन करायचं आहे. आणि आपण बघितलं की भगवंतांनी त्याला पूर्ण त्यांचं विश्वरूप दर्शन करून दिलं. आणि तिथे पहिल्यांदा आपण बघितलं की अर्जुन खूप त्याला आश्चर्य वाटत आहे, खूप विस्मयचकित तो झालेला आहे. नंतर हळूहळू तो विस्मय त्याचा भीतीमध्ये बदललेला आहे. जेव्हा भगवंत त्याला म्हणतात की मी काल आहे, कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो, की मी काल आहे आणि आता सगळ्यांचं मी नाश करायसाठी मी प्रवृत्त झालो आहे. हे जेव्हा त्याचं रूप बघतो भगवंताचं रूप तो जेव्हा बघतो तेव्हा त्याला भीती वाटायला लागते. आणि नंतर नंतर तो ॲप्रिशिएट पण करतो भगवंताचं ते सगळं रूप. परंतु हे त्याचं स्वतःचं ते मॅच्युरिटीमधून न आल्यामुळे त्याला ते सहन होत नाही. म्हणजे ते पूर्ण त्याला संपूर्ण ज्याला म्हणतो ना आपण की भगवंताचं स्वरूप बघणं, हे त्याला आतापर्यंत एकांगीच फक्त माहीत होतं की भगवंत कसे आहेत, की सगळ्यांवर दया करणारे, सगळ्यांवर प्रेम करणारे. परंतु भगवंताचं दुसरं पण रूप आहे प्रलय करणारं, याला तो हँडल करू शकला नाही. त्यामुळे मग पुन्हा तो भगवंतांना म्हणतोय की भगवंत तुम्ही हे सगळं ठीक आहे, मला कळलं तुमचं काय रूप आहे, कसं आहे. भगवंताची तो स्तुती करतो आणि नंतर भगवंतांना जवळपास 10-11 श्लोक त्यात त्यांनी घालवले आहेत की पुन्हा भगवंतांना तो सांगतो की भगवंत तुम्ही पुन्हा पूर्व रूपावर या, की मला ते तुमचं 4 हात असलेलं आणि शंखचक्र गदा असलेलं रूपच मला तुमचं बघायचं आहे आणि तुम्ही त्या रूपातनं पुन्हा परत या. आणि तिथे पण भगवंतांनी त्याची रिक्वेस्ट त्याची मान्य केली की जेव्हा त्याला बघायचं होतं तेव्हा भगवंतांनी दाखवलं सगळं. आणि जेव्हा भगवंतांना लक्षात आलं की आता मला दाखवायचं माझं कार्य संपलं आहे, म्हणून त्यांनी ते पूर्ण त्यांचं जे विश्वरूप दर्शन त्यांनी दिलं होतं ते त्यांनी स्वरूप त्याचं पुन्हा आता आत घेतलेलं आहे. आणि इथे आता भगवंत त्याला म्हणतायत, आपण 51 श्लोक बघू. अर्जुन म्हणतोय, दृष्टेदम मानुषम रूपम तव सौम्य जनार्दन इदानीमस्मी समृत्ता सचेता प्रकृतीम गतः. अर्जुन म्हणतो, हे जनार्दना, आपले हे अतिशांत मानव रूप पाहिल्यावर आता मी शांत चित्त झालो असून आपल्या स्वभावाला प्राप्त झालो आहे. कारण याच्यापूर्वी आपण बघितलं की तो म्हणतो माझी सगळी शांती गेलेली आहे, मला कुठल्याही दिशेचं ज्ञान होत नाही आहे. अशा प्रकारे मानसिक स्थिती झालेली आहे. तो पूर्ण कन्फ्यूज झालेला होता पूर्ण त्याच्यामध्ये, की काय बघतो आहे, काय रियालिटी होती, कशासाठी म्हणून आपण बघितलं आणि आता काय आपण भगवंताचं रूप बघतो आहे. तर या कन्फ्युजनमधून आता तो बाहेर पडला, कारण पुन्हा भगवंताने त्याचं सौम्य रूप धारण केलं आणि ते सौम्य रूप धारण केल्यानंतर आता अर्जुन आनंदित झाला आहे आणि तो भगवंतांना म्हणतोय की हे अर्जुना, हे जनार्दन, हे अतिशय शांत असं मानवी रूप तुमचं आता पुन्हा मानव देहात आले. ते आता पुन्हा तुमच्या ह्या मानवी देहात तुम्हाला बघून आता माझं चित्त सचेता समृतम प्रवृत्त, की माझं चित्त आता शांत झालेलं आहे. म्हणजे त्याची पण ती धडधड जी होती, त्याला ते भय जे वाटत होती, धडधड त्याची थांबली छातीतली आता. आणि तो पण पुन्हा जसे भगवंत शांत झाले तसाच तो पण पूर्ण आता शांत झाला आहे. मग आता भगवंत त्याची स्तुती करतायत. सुदूरदर्शमिदम रूपम दृष्टवानसी यन्मन देवा अप्यस्वरूपस्य नित्यम दर्शन कांक्षण. हे माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिले आहेस ते पाहाव्यास मिळणे अति दुर्लभ आहे, कारण सर्व देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करतात. आता इथे भगवंत सांगतायत की हे जे माझं विश्वरूप दर्शन बघितलं, विश्वरूप दर्शन म्हणजे काय, की प्रत्येक चराचरामध्ये त्या चैतन्याची प्राप्ती. भगवान आपले राजा महाराज की कोणीतरी श्रीरामकृष्णांना म्हणतात की मला ह्या सगळ्या चराचरांमध्ये ईश्वराचं दर्शन करायचं आहे. तेव्हा श्रीरामकृष्ण, अरे ते तर ती तर शेवटची गोष्ट, आधी तू
रूप म्हणजे दर्शन कर, भगवंताचं एकरूप दर्शन कर, आणि मग हळूहळू तुझी ग्रॅज्युअली जेव्हा तुझ्यामध्ये प्रगल्भता येईल, तुझ्यामध्ये जशी मॅच्युरिटी येईल, तसं तसं तू या पूर्ण जगामध्ये तू चैतन्य रूप बघू शकशील. म्हणून इथं भगवंत म्हणतायत की सुदूरदर्शन इदम, की हे माझं जे दर्शन आहे, हे जे विश्वरूप दर्शन आहे, किंवा प्रत्येक चर अचर प्राण्यामध्ये तेच चैतन्य स्वरूप भगवंत आहे, तोच परमात्मा आहे, हे बघणं ते म्हणतात फार अतिशय कठीण आहे. आणि इव्हन हे जे देव आहेत, देवा अपि नित्यम अस्य रूपस्य दर्शन कांक्षिण, की हे सगळे देव आपण बघतोय, हे देव लोक पण या दर्शनाची सदैव कांक्षा करत असतात. कारण यासाठी ज्या प्रकारची साधना पाहिजे, किंवा ज्या प्रकारचं तुमचं मनाची मोठेपण पाहिजे, मन त्याला आपल्याला मोठं करणं आवश्यक आहे, जोपर्यंत त्या प्रकारची साधकाची तयारी होत नाही, तोपर्यंत असं दर्शन त्याला प्राप्त होत नाही. म्हणून ते म्हणतात की हे जे रूप माझं आहे, हे दर्शन जे आहे, हे देवांना पण हे दुर्लभ आहे. नाहम वेदयन तपसा न दानेन न चेज्जया शक्यम एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसी माम यथा. आणि हे अर्जुना, तू जसे मला पाहिले आहेस, तशा प्रकारचे चतुर्भुज रूपाने माझे दर्शन मिळणे वेदांनी शक्य नाही, तपाने शक्य नाही, दानाने शक्य नाही, आणि यज्ञानेही शक्य नाही. आता इथे ह्या विद्येची स्तुती करतायत की ह्या प्रकारचं तुला दर्शन जे पाहिजे आहे, विश्वरूप दर्शन, म्हणजे प्रत्येक चर अचरमध्ये त्या निर्गुण परमात्म्याचं दर्शन तुला जे घ्यायचं आहे, ते दर्शन तुला घ्यायचं असेल तर ते नुसतं वेदाचं अध्ययन करून, हां, किंवा तप तप करून, किंवा दान करून, किंवा यज्ञ करून, की या वेगवेगळ्या रूपांनी, हे वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या साधनांनी मला तू प्राप्त करू शकत नाही. थोडक्यात एखाद्या गोष्टी दुर्लभता दाखवायसाठी म्हणून इथे हा श्लोक आलेला आहे. याचा अर्थ असा नाही की आपण वेद वाचू नये, किंवा तप करू नये, किंवा दान करू नये, पण सांगायचं आहे की किती कठीण आहे ते, की सर्व भूतांमध्ये तो परमेश्वर बघणं हे किती कठीण आहे, यावरनं भगवंताची स्तुती करतात. ती विद्येची स्तुती आहे की ज्या महापुरुषाला, किंवा ज्याला ह्या सगळ्या भूतांमध्ये त्या ईश्वर दर्शन होत आहे, तो त्याची महत्ता इथे दाखवत आहेत, की साधारणापेक्षा तो किती मोठा आहे. कारण साधारण आपण माणूस तप, ज्ञान, जप, यज्ञ करतो, पण त्यापेक्षा पण हा किती उच्च कोटीला पोहोचलेला साधक, त्याचं इथे भगवंत इथे वर्णन करतायत. भक्त्या त्वनन्यया शक्यम अहम एवं विधो अर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रवेष्टुम च परंतप. आणि हे श्रेष्ठ तपी अर्जुना, अनन्य भक्तीने तर या प्रकारचे चतुर्भुज रूपाचे माझे दर्शन मिळणे व तत्वतः माझे ज्ञान होणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे, अर्थात ऐक्य पावणे शक्य आहे. आता हे एवढं सगळं भगवंताने सांगितलं की असं आहे, तसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण आता ह्या 2 श्लोकांमध्ये भगवंत मार्ग सांगतायत. कारण तुम्हाला ज्या मार्गाने जायचं आहे, म्हणजे मला भगवंताचं चतुर्भुज रूप दर्शन करायचं आहे म्हणा, किंवा मला भगवंताचं हे विश्वरूप दर्शन करायचं, पण यासाठी मला मार्ग माहिती असायला पाहिजे की कुठल्या मार्गाने जायचं. मला दिल्लीला जायचं आहे, पण कुठला मार्ग मला दिल्लीला घेऊन जाणार हे माहिती पाहिजे. मग त्या मार्गाने जायसाठी मला साधन पाहिजे, कुठले कुठले साधन माझ्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे मी हिमालयात गेलो आणि हिमालयात थंडीचे कपडे नेलेच नाही, तर मग तेव्हा लक्षात गेलं आपण हे आणलंच नाही इथे. तर मार्ग जसा आवश्यक आहे, तसंच साधन पण आवश्यक आहे, की कुठले साधन मी घेऊन जायला पाहिजे आणि कुठल्या मार्गाने मला जायला पाहिजे. तर आता हे एवढं सगळं सांगितल्यानंतर भगवंत त्याला सांगतायत की हा भक्ती मार्ग जो आहे, हा भक्ती मार्ग तुला माझ्या या रूपाचं दर्शन करू शकेल. वेगवेगळे मार्ग आहेत, पण आता हा 12वा अध्याय हा भक्तियोग आहे. तर या 2 श्लोकांमध्ये भगवान या 12व्या अध्यायाची इंट्रोडक्शन करतायत इथे. मग आता हा जो पूर्ण 11वा अध्याय सांगितला त्यांनी, हा विश्वरूप दर्शनाचा, मग याचं महत्व काय? मला जर भक्तीच करायची होती, तर मग एवढं मोठं विश्वरूप दर्शन दाखवायची आवश्यकता काय होती? तर आता पहिलं कारण एक असं आहे की भगवंताला अर्जुनाने रिक्वेस्ट केली होती, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की इथे जोपर्यंत मी माझं स्वतःचं संकुचित, माझा जो स्वतःचा एक विचार आहे, माझ्या अहंकाराला घेऊन मी आणि माझं घेऊन जे मी सगळ्या गोष्टी करायला प्रयत्न करतो, त्या गोष्टी मला ह्या सोडायलाच पाहिजे. त्या जर मी नाही सोडल्या तर मला हे शक्य नाही आहे. तर ही जी दृष्टी आणायला पाहिजे. म्हणजे बघा, तुम्ही समजा
फोटो काढायला गेला तुम्ही, मग छान हिमालयाच्या मागे गेला, तिथे छान मोठा हिमालय पर्वत आहे आणि तिथे छान पर्वत रांग आहे, तिथे मागे सुंदर बर्फ आहे आणि तुम्ही त्याच्या समोर उभा राहिला आणि तुम्ही फोटोग्राफरला सांगितलं की तुम्ही माझा फोटो काढा. त्यांनी छान मस्त लेन्स आणली आणि फोटो काढतायत. आता तो जेव्हा तुम्हाला फोकस करतो तेव्हा तो पहाड जो आहे तो अनफोकस होऊन जातो, तुमचा चेहराच फक्त फोकस होतो. तो जेव्हा पहाडाला फोकस करतो तेव्हा तुम्ही अनफोकस होता. म्हणजे जेव्हा मी या पूर्ण या जगाच्या कारणाकडे बघतो तेव्हा मी छोटा होऊन जातो, माझा अहंकार, माझा अहम भाव हा अनफोकस होतो. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचा हे अनफोकस होत नाही तोपर्यंत या विश्वाशी तुम्ही एकरूप होत नाही. तुम्ही स्वतःचाच अहंकार, तुम्ही स्वतःचं मी माझं हे घेऊन बसलात तर हे दृश्य तुम्हाला दिसणार नाही. तर या अनफोकस होण्यासाठी भगवंत सांगतायत की तुला जर हे पूर्ण विश्वरूप दर्शन बघायचं असेल तर तुझा क्षुद्र मी जो आहे, हा छोटा मी जो आहे, हा छोटा मी तुला घालवायला पाहिजे. आणि हे छोटा मी घालवण्यासाठी म्हणून भगवंतांनी ही पूर्ण त्याच्यासमोर किमया करून दाखवली, मायाने दाखवलं की हे किती मोठं विश्व आहे. आता हे भगवंतांनी तर दाखवलंच, पण आता हे जे सायन्स सध्याचं तयार झालेलं आहे याच्यावरनं जर आपण थोडंसं जर आपला हा जर विचार केला समजा की हे जे जग आहे, आता या जगामध्ये आपण म्हणतो की हे काय तिथे ब्लॅक होल आहे आणि ती आकाशगंगा आहे ज्याला मिल्की वे म्हणतात. आता याचा पण म्हणजे भगवंताचा जर तुम्हाला ह्याचा विस्तार जर बघायचा असेल तर आपण साध्या या सध्याच्या जगामध्ये पण बघू शकतो की ते म्हणतात ही मिल्की वे किंवा ही जी आकाशगंगा आहे ही किती जुनी आहे. ही 1300 कोटी वर्ष जुनी आकाशगंगा आहे, 1300 कोटी वर्ष. मग ह्या आकाशगंगेचं डायमीटर किती आहे? ह्या डायमीटर जवळपास 1,00,000 ते 1,25,00,000 लाईट इयर्स असं म्हणतात सायंटिस्ट. आता एक लाईट इयर म्हणजे काय, मग तुम्हाला समजतं की एक लाईट इयर म्हणजे 95 वर 11 शून्य. 95 वर 11 शून्य म्हणजे एक लाईट इयर. आणि त्याचं डायमीटर किती आहे? 1,00,000 ते 1,25,00,000 लाईट इयर्स. म्हणजे ॲस्ट्रोफिजिक्समध्ये ही परिभाषा आहे. तुम्हाला डिस्टन्स जर मोजायचं असेल तर लाईट इयर्समध्ये मोजतात ते. तर एवढी मोठी आकाशगंगा आहे. आणि किती प्लॅनेट आहेत? 10,000 कोटी प्लॅनेट्स आहेत फक्त. आपलं एक पृथ्वी, आपण सूर्यमंडल घेऊन बसलो आहेत फक्त. इतके मोठे इथे प्लॅनेट्स आहेत. 4,000 कोटी नुसते स्टार्स आहेत. तर एवढ्या मोठ्या ह्या आकाशगंगेमध्ये कुठेतरी एक छोटीशी पृथ्वी आहे. आता ही पृथ्वी पण म्हणजे ही जी आकाशगंगा आहे ही फिरते आहे. म्हणजे 560 ते 600 काहीतरी असं किलोमीटर पर सेकंद अशी ही पूर्ण आकाशगंगा एवढं मोठी ती फिरते आहे. आणि या आकाशगंगेचा जर तो म्हणजे पृथ्वीला किंवा या सूर्यमंडलाला जर प्रदक्षिणा करायची असेल तर तिला 2,500 वर्ष लागतात. कारण इमॅजिन की त्या पूर्ण आकाशगंगेला एक वेढा घालायसाठी प्रदक्षिणा करायचे 2,500 वर्ष. तर हे एवढी मोठी अफाट ही म्हणजे भगवंताची सृष्टी आहे. आता इथं बाह्य म्हणतो आपण, पण आपल्या इंटरनल सृष्टी बघा की इथे ते म्हणतात की आपली जी नर्व सिस्टीम आहे ही नर्व सिस्टीम जर पूर्ण लांब यांनी निघले तर 60 किलोमीटर लांब जाईल. 60 किलोमीटर जाईल. आपल्या ब्लड व्हेसल्स जे आहेत त्या ब्लड व्हेसल्स जवळपास त्याच्या पूर्ण 2 वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा होईल इतक्या ब्लड व्हेसलची लांबी आहे. आपलं हृदय कित्येक हजार वेळा ते धडधड धडधड करतं. आपली किडनी 200-250 लिटर आपलं पूर्ण रक्त स्वच्छ करतं. म्हणजे हे पूर्ण तुम्ही शरीर जर बघाल हे शरीर पण किती अद्भुत आहे. त्यासोबत भगवंतांनी आपल्याला हे पंचज्ञानेंद्रिय दिली आहे, पंचकर्मेंद्रिय दिली आहे. तर ही जी कंप्लीट म्हणजे विश्वरूपात मी इथे का आणतोय की आपल्याला जर आपली दृष्टी जर वाढवायची असेल, हा विषय का चालू आहे की हा जो पूर्ण अध्यात्माने सांगितला की आपली दृष्टी व्हास्ट करण्यासाठी, की तसं बघितलं किती क्षुद्र आपण आहोत. आपल्यामध्ये तसं काहीही नाही आहे. म्हणजे तुम्ही जर हे पूर्ण गॅलेक्सीच्या याने जर बघितलं तर त्यामध्ये पृथ्वी कुठे दिसत नाही आपल्याला. ते कुठे छोटीशी कुठेतरी पृथ्वी असेल एक ठिपकासारखा. तर यासाठी आपण बघायला पाहिजे की ह्या विश्वरूपात आपण एक शिकायला पाहिजे की आपण आपलं मन मोठं करायला पाहिजे. आणि त्यासाठी भगवंत मग हे बघायचं कसं
त्यासाठी भगवंत हा आता भक्ती मार्ग इथे सांगतात. ते म्हणतात की भक्त्या त्वनन्यया शक्यम, की भक्ती हा एक मार्ग आहे. म्हणजे भगवंताच्या दृष्टीने वेगवेगळे मार्ग आहे भगवंताकडे जायचे तुम्हाला. भक्ती मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, वेगवेगळे मार्ग आहेत. या वेगवेगळ्या मार्गावरनं तुम्ही माझ्याकडे पोहोचू शकता. त्यातलं त्यांनी एक सांगितलं की भक्त्या त्वनन्यया शक्यम, की अनन्य भक्ती माझी जर केली तर हे तुला शक्य आहे अर्जुन. हे शक्य नाही असं नाही आहे की तू जे आता म्हणतो की मला हे विष्णू दर्शन नाही बघायचं, तू यातनं बाहेर याचा प्रयत्न करतो आहे, पण तू जर माझी भक्ती केली तर तू यातनं सगळं बाहेर नेऊ शकशील. तर पहिला आपला भक्तीचा पहिली स्टेज काय आहे? कर्माची स्टेज. की आपण कुठल्याही तू मार्गाने जा, म्हणजे तुम्ही कर्म मार्गाने जा, भक्ती मार्गाने जा, ज्ञान मार्गाने जा, पण त्या तिन्ही मार्गामध्ये भक्ती ही फार आवश्यक आहे. कारण भक्ती नसेल, भाव नसेल तर तो योगच होऊ शकत नाही. तर आपण पहिल्यांदा काय करतो? कर्मयोग करतो. कर्मयोग करतो. कर्मयोग करता 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 आपल्याला काय होतं की तिथे कर्माचं जे फळ आहे, म्हणजे आपण कर्ता बनतो, कर्त्यानंतर कर्म होतं आणि त्या कर्मामुळे काहीतरी फळ मिळतं आपल्याला. आता हे जे फळ आहे, हे फळ साधकाने काय करायला पाहिजे की ते प्रसाद बुद्धीने ग्रहण करायला पाहिजे. की जे काही मला मिळेल, जे काही माझ्या ह्याच्यात असेल त्याप्रमाणे मी सगळं स्वीकार करेन. तर हे झालं कर्मफळ. तर भक्त इथे भगवंताची भक्तीच करत असतो, मधनं पण तो भक्ती करत असतो आणि कर्माचं जे फळ मिळतं त्या फळाला पण प्रसाद समजून तो ग्रहण करत असतो. तर कर्ममार्गामध्ये पण भक्ती आली आणि मग भक्ती करता आता तो हळू थोडासा अजून प्रगल्भ होतो. आता तो उपासनेकडे जातो. हा, कारण ह्या कर्माच्या मध्ये बरेच वेळा आपल्याला आपण बघतो की ज्यात पाप आहेत, पुण्य आहेत. हा, आपण त्या स्वर्ग नरकाची आपण कल्पना केली आहे. आता ही काय करेल, बरेच वेळा लोक म्हणतात की सगळी कल्पना आहे, ह्या पृथ्वीवर स्वर्ग आहे, पृथ्वीवर काय म्हणतात त्याला नरक आहे. पण ही गोष्ट तुम्ही बघा, जर शास्त्राचं तुम्ही जर वाचन केलं लक्षात येईल तुम्हाला की काही काही कर्म असे असतात की ज्या कर्मांचा भोग या पृथ्वीतलावर होऊच शकत नाही. की समजा एखाद्या कोणी 10 लोकांचे खून केले किंवा कोणाचे घरं जाळले, त्यामध्ये कित्येक लोक जर गेले, तर त्या कर्माचं फळ इतकं निकृष्ट असणार आहे की ते निकृष्ट कर्म, त्या कर्माचा भोग करण्यासाठी या शरीराला शक्य नाही या पृथ्वीतलावर. म्हणून कुठला तरी एक लोक असायला पाहिजे तिथे त्याला तशा यातना होतील. किंवा उलट घ्या की एखाद्या माणसाने इतकं पुण्य केलं, इतकं चांगले कर्म केले, इतक्या लोकांना मदत केली, इतकं पुण्य कर्म केलं की ते पुण्य कर्माचं फळ भोगायला पण हे शरीर शक्य नाही. 40 वर्ष झाले की नाही की तुम्हाला जास्त पचत नाही, थोडं खाल्लं की तुम्हाला त्रास होतो, काय भोग बघणार आपण. म्हणून मग ते म्हणतात की तुम्ही चांगलं कर्म केलं का की मग स्वर्गात जा, की जिथे तुम्हाला आयुष्याचा प्रश्नच नाही आहे, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला भोग मिळतील, तुमच्या कधीही तुम्ही वार्धक्य तुम्हाला मिळणार नाही आणि पुन्हा नंतर तुम्ही परत या तुमच्या भोगाप्रमाणे. म्हणून ह्या कर्मफलामधनं जे स्वर्ग नरक किंवा पाप पुण्याचा भोग आहे तो आपण बरेच वेळा बोलतो की काय इथेच सगळं कर्म आहे, हे आहे, किंवा इथेच सगळं स्वर्ग आहे, नरक आहे. पण तसं नाही आहे. हे कुठेतरी अस्तित्व असल्याशिवाय, कारण तुम्हाला या कर्माचा क्षय भोग केल्याशिवाय सुटत नाही. तुम्हाला भोग करणं आवश्यक आहे आणि भोग करण्यासाठी तशा प्रकारच्या तुम्हाला योनीत जाणं आवश्यक आहे. एनिवे, पण आता मग हे पुन्हा परत येतात ते सगळे, काय पाप कोणी केलं असेल, पुण्य केलं असेल, मग आता पुन्हा आपल्याला मनुष्यजन्म मिळाला. आता मनुष्यजन्म मिळाला म्हणजे काय की असं नाही आहे की मी काही 50% पुण्य कर्म केलं आणि 50% पाप करावं. मनुष्यजन्म मिळाला म्हणजे काय की भगवंताने तुम्हाला पास केलं. 40 मार्ग तुम्हाला पास पाहायला पाहिजेत ना, तुम्हाला 40 मार्ग मिळाले. 40 मार्गापासनं आता तुमचं पुढच्या 100 मार्कापर्यंतचं हे आहे. म्हणजे कोणाच्या जीवनामध्ये जर आपण सुखात्मक भोग बघत असू, कारण आपण या इथे वैचित्र बघतो की कोणी दुःखी आहे, कोणाला कष्ट होत आहेत, कोणी गरीब आहे, कोणी खूप आनंदात आहे, कोणी खूप सुखी आहे. हा भेद कसा काय आला? तर याच्यावरून आपलं लक्षात घ्यायला पाहिजे की तो 40 त्याला पर्सेंट मिळाला, पण त्याला चांगले भोग बघायला 60% कमी आहे आणि जो 39 मार्क त्याला पडले तो फेल झाला, तो पुन्हा आपल्या त्या चक्रात पडलाय. तर सांगायचा उद्देश असा की जेव्हा आपले हे कर्माचा हा जो सगळा सिद्धांत आहे, हा पूर्ण सिद्धांत ह्या कर्मफलावर आहे
आणि म्हणून इथे भगवंत म्हणतात की जे काही तू कर हे भक्तिभावाने कर. माझं जर कर्म केलं तर त्याच्यामध्ये भक्ती ठेव आणि त्याप्रमाणे त्या कर्मफलाचा तो उपयोग कर. मग भक्ती त्याची अजून थोडी प्रगल्भ होते आणि तो थोडा उपासनेकडे जातो. उपासनेकडे जातो म्हणजे काय करतो की आता थोडंसं त्या लक्षात येतं की हे कर्म करून हे बहिर्मुखी कर्म झालं, की ह्या कर्माने माझं मन बहिर्मुखी होते. कारण एक्स्ट्रोव्हर्ट तुमचं माइंड असतं. कर्म करायचं असेल तर तुम्हाला सगळं कामं करावं लागतं, समाजामध्ये बाहेर करावं लागतं. आणि उपासना करायचं असेल तुम्हाला मन आत घ्यावं लागतं. मग मन जर आत घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला इंट्रोव्हर्ट व्हायला लागतं. म्हणून मग तो हळूहळू त्याचं मन एक्स्ट्रोव्हर्ट बाहेर ना थोडंसं आत आणण्याचा प्रयत्न करतो. हा झाला मार्ग आत यायचा. म्हणजे कर्ममार्ग पहिल्यांदा तुम्ही घेतला तो भक्तीने तुम्ही केला आणि आता उपासना मार्ग पुन्हा तिथे भक्ती तुम्ही लावताय. आणि या उपासना मार्गामध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा मग तो कुठे आहे? भगवंत. कारण एवढं सगळं जे आपण बाहेरचं सगळं दृश्य बघतो हे सगळं आपल्या आत्म त्याचं स्फुरण आहे सगळ्या गोष्टींचं. आतल्या या स्फुरणाशिवाय काही नाही. आत्माना जंतो निहितम गुहायाम उपनिषद म्हणतात की तो या बुद्धी गुहेमध्ये तो आहे. म्हणजे या शरीरामध्ये तो आहे, वास करतोय. तर त्याचं दर्शन प्राप्त करण्यासाठी म्हणून आपण मग उपासना करतो. की जसं हे आता बघा हे बाहेरचं आकाश आहे किंवा ही स्पेस आहे, या स्पेसमध्ये मी आहे. तसंच माझ्या शरीराच्या स्पेसमध्ये तो आत्मा आहे. आता तो आत्मा आहे पण दिसत का नाही? कारण त्याचं आवरण आहे. मग आता उपासनामध्ये काय करतो आपण? ते आवरण दूर करायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा आपण मग काय करतो? स्थूल गोष्टींपासून तयार करतो की या स्थूल गोष्टींपासून मला हळूहळू दूर व्हायचं आहे. दूर कसं होणार आहे? की आपल्या त्या धर्मशास्त्रात म्हणतात की 10 प्रकारचे, म्हणजे एनिवे आता सब्जेक्ट निघाला म्हणून सांगतो की आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे की 10 प्रकारचे दोष सांगितले आहेत. की त्यात काय आहे की 3 मनाचे दोष सांगितले आहे, 4 वाणीचे दोष सांगितले आहे आणि 3 तुमच्या शरीराचे दोष सांगितले. मग 3 मनाचे दोष कुठले? कारण आपण पहिल्यांदा तो स्थूल शुद्धी करायचा प्रयत्न करतो. मग पहिले मनाचे दोष कुठले? की पहिला मनाचा दोष म्हणजे आपल्या मनामध्ये जी गोष्ट मिळण्याची जी लालसा असते, इच्छा असते की मला ती गोष्ट अमुक गोष्ट मिळावी. कोणाकडे तुम्ही बघितली आणि तुमच्या लगेच लक्षात आलं की मला ही असायला पाहिजे. कोणाच्या गळ्यामध्ये चांगला सोन्याचा हार बघितला, हा माझ्याकडे असायला पाहिजे. कोणाकडे चांगली गाडी बघितली, अरे अशी गाडी मला मिळाली पाहिजे. कोणाला खूप नाव यश मिळालं, असं नाव यश माझं पण व्हायला पाहिजे. तर अशी ही मनामध्ये असलेली निर्माण होणारी लालसा हा झाला पहिला दोष मनाचा. दुसरा दोष ते काय म्हणतात की जर ते नाही मिळालं तर दुसऱ्याचं अकल्याण करण्याची वृत्ती, म्हणजे दुसऱ्याचं अशुभ करण्याची वृत्ती असते याच्यामध्ये. की कोणाचा समजा चांगला बिझनेस चालू आहे तर भगवान याचा बिझनेस नष्ट हो, त्याचं कोणाचं घरचं चांगलं आहे त्या घराचं काय घर जळून जावं. या प्रकारचे आपल्या वेदांमध्ये असे काही काही यज्ञ आणि किती प्रकारची उपासना आहे. पण तसं दुसऱ्याचं काय अशुभ चिंतन करणं हा झाला दुसरा दोष मनाचा. तिसरा दोष मनाचा काय म्हणतात की या शरीराला आपण काय आत्मा समजतो. शरीराला आत्मा समजणं हा मनाचा दोष आहे. कारण शरीर हे आत्मा नाही आहे, शरीरापेक्षा आत्मा वेगळा आहे. तर याची ही कंटिन्युअस प्रॅक्टिस करणं की मी शरीर नसून मी आत्मा आहे, माझं खरं स्वरूप आत्मा आहे, हा मनावर काय संस्कार करणं हे महत्वाचं आहे. म्हणून हे 3 दोष सांगितल्याचे. मग वाणी शुद्धी कशासाठी करायला पाहिजे? वाणीचे 4 दोष सांगितले. पहिला दोष काय सांगितला की असत्य भाषण, की सदैव सत्य भाषण करावं. मग सदैव सत्य भाषण करणं कठीण असतं. पण म्हणून ते म्हणतात की पहिल्यांदा सत्य बोला, पण अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम चम. गीतेत आपल्याला येईल पुढे की अनुद्वेग करम वाक्यम, की कोणाला माझ्या बोलण्याने उद्वेग होणार नाही, कोणी माझ्या बोलण्यामुळे काय दुखावला जाणार नाही. अनुद्वेग करम वाक्यम, सत्यम बोलायचं पण प्रियहितम, की त्याच्यामध्ये हित असायला पाहिजे आणि प्रिय असायला पाहिजे. हे झालं पहिल्यांदा सत्य भाषण. तर वाणीचा दोष काय की असत्य भाषण. दुसरा दोष काय आहे वाणीचा दोष याच्यामध्ये की कटू बोलणं, की आपण सत्य जरी बोलत असतो तर इतकं कटू बोलतो, कधी कधी इतकं खोचक बोलत असतो, इतकं ते लागेल दुसऱ्याच्या मनाला. म्हणजे ते म्हणतात ना, लेखी बोले सुने लागे.
त्या प्रकारचं बोलणं, टॉन्टिंग करणं. आता गमतीमध्ये टॉन्टिंग गोष्ट वेगळी आहे, पण थट्टा मस्करी ठीक आहे, पण ती सिरियस जेव्हा होते तो प्रॉब्लेम असतो. तर हा दुसरा दोष आहे वाणीचा, की मी कटू बोलणं. तिसरा दोष काय आहे वाणीचा, की दुसऱ्याची निंदा करणं. हा, की मी कसा मोठा आहे आणि दुसरा कसा खालच्या फकीचा आहे. तर जिथे निंदा चालते तिथून आपण निघून यायला पाहिजे, किंवा आपण निंदा करू नये. जर आपण निंदा केली आपल्या आपण, तर ती वाणीचा दोष होतो. आणि चौथा दोष तिथे सांगितला, की जर दोघं काही बोलत असतील तर दोघांच्या मध्येच आपण बोलणं. बऱ्याच लोकांना सवय असतं की पूर्ण काही ऐकून न घेता मध्येच ते बोलतील. हा, तर हे झाले 4 प्रकारचे वाणीचे दोष. आणि आता म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे शरीराचे दोष कुठले मग, की शरीराचे दोष झाले की तुम्ही काय चोरी करणं. हा, चोरी करणं तुमचा झालं अहिंसा, हा शरीराचा दोष झाला. आणि तिसरा दोष काय झाला, की व्यभिचार. हे झाले शरीराचे दोष. तर आता ह्या 3 दोषांपासनं, आता म्हणजे या 10 दोषांपासनं जेव्हा आपण मुक्त व्हायचा प्रयत्न करतो, त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो, ते झालं पहिली स्टेप. म्हणजे हे आवरण दूर करायचं. आपण जे म्हटलं की ह्या शरीरामध्येच तो आत्मा आहे, ह्या शरीरामध्ये माझा तो फक्त आवरणाच्या खाली दबलेला आहे. ते आवरण दूर करायचं झालं तर मला पहिल्यांदा माझं ही बाह्य गोष्टीपासनं म्हणजे स्थूल गोष्टीपासनं मला सुरुवात करायला पाहिजे. तर ही स्थूल गोष्टी केल्यानंतर मग हळूहळू तो आपण मनाच्या शुद्धीकडे जातो. मनाची शुद्धी म्हणजे काय, हे काय म्हणतात त्याला, हे जे क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे षड्विकार जे आहेत, हे षड्विकार हळूहळू हळूहळू कमी करणं. आणि ही बाहेर जाणारी जी आपली इंद्रिय आहेत, ह्या बाहेर जाणाऱ्या इंद्रियांना आत वळवणं. कारण हे बाहेर जाणारी इंद्रिय सदैव थकलेली असतात. कारण हे म्हणूनच आपल्याला रेस्ट घ्यायची आवश्यकता पडते, की इतकं आपले हे इंद्रिय बाहेर जात असतात, इतके हे डोळे बाहेर बघत असतात, कान ऐकत असतात. तर या बाहेर जाण्याच्या वृत्तीमुळे त्या इंद्रियांना थकवा येतो. म्हणून या इंद्रियांना आत ओढणं म्हणजे मनापाशी स्थिर करणं. आता ही मनाला शुद्धी करणं किंवा बुद्धीची शुद्धी करणं म्हणजे काय, की 2 प्रकारे बघा. मन म्हणजे बुद्धी 2 प्रकारे बघते, की एक मी फक्त बाहेरचा आकार बघतो. म्हणजे मी सुंदर फूल बघितलं, पण त्या फूल बनवणाऱ्याच्या मागे कोण आहे, ही झाली शुद्ध बुद्धी. म्हणजे आकाराच्या बाहेर नुसतंच तो कार्य बघत नाही, कार्याच्या मागे कारण कोण आहे. म्हणजे नुसतेच तो सोन्याचे आभूषणं बघत नाही, तो सोनं बघायचा प्रयत्न करतो. जेव्हा आपली मनोवृत्ती अशी होईल की मी आकार सोडून, जेव्हा त्या आकार ते करणारा कोण आहे भगवंत, त्याच्याकडे जेव्हा माझी नजर जाईल, तेव्हा समजायला पाहिजे की माझी ही बुद्धी जी आहे ही माझी शुद्ध झालेली आहे. आणि अशा प्रकारे हळूहळू ही, मी आता विषय काय सांगितला की कर्ममार्गात तिथे आपल्याला भक्ती पाहिजे, या उपासना मार्गामध्ये पण आपल्याला भक्तीचा आवश्यक आहे. कारण ती जर नसेल तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. आणि हे झाल्यानंतर त्याला हळूहळू आपल्या आत्म्यामध्ये लक्षात येतं की ह्या सगळ्या इंद्रियांच्या थ्रू मी जे बघतो आहे, अनुभव करतो आहे, हे सगळं आत्म्याचा अनुभव आहे. कारण हा जो प्राण चालतोय, आपलं मन चालतंय, बुद्धी चालतंय, हे पूर्ण चैतन्य आहे म्हणून चालतंय. चैतन्य जसं चालू शकत नाही या गोष्टी. तर याचा तो खरा खरा अनुभव करतो. आणि तो अनुभव करण्यासाठी तुम्हाला ज्ञानभक्तीतनं जायला पाहिजे. तर ह्या प्रकारे तुम्ही जायला, इथे भगवंत फक्त आता आपल्याला सांगतायत की भक्ती मार्ग सांगतायत इथे. पण याच्यापूर्वी आपण बघितले कर्ममार्ग. भगवंतांनी 3रा अध्याय सांगितला आपल्याला की कर्ममार्गाने तुम्ही कसं जायला पाहिजे. आणि आता इथे भगवंत ज्ञानमार्गाने कसं जायला पाहिजे ते पण भगवंतांनी सांगितलं. आता इथे भगवंत सांगतायत की या भक्ती मार्गाने तू जर गेला तरच तू माझं हे प्रवेष्टुम शक्य, की माझ्यात तू प्रवेश करू, माझ्याशी एक तू होऊ शकशील. आणि ते करण्यासाठी म्हणून आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, मत्कर्मकृत मत्परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस्य मामेतु पांडव. हा सूत्रभूत श्लोक आहे हा. या श्लोकाच्या भरोशावर पुढचा 12वा अध्याय भगवंत आता रचणार आहे. तर इथे भगवंत म्हणतात की हे अर्जुना, जो पुरुष केवळ, तर म्हणतो हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्याच करिता सर्व काही माझेच समजून यज्ञ, दान आणि तप आदी संपूर्ण कर्तव्य कर्मांना करणारा,
माझ्या ठिकाणी परायण अर्थात मला परम आश्रय व परमगती मानून माझ्या प्राप्तीकरिता तत्पर असलेला माझा भक्त अर्थात माझे नाम गुण प्रभाव आणि रहस्य यांचे श्रवण कीर्तन मनन ध्यान आणि पठण पाठण यांच्या प्रेमाने निष्काम भावाने निरंतर अभ्यास करणारा आणि आसक्तीरहित अर्थात स्त्री पुत्र धनादी संपूर्ण सांसारिक पदार्थांमध्ये ममता रहित असलेला मला सर्व भूत प्राण्यांचे ठिकाणी वैरभावरहित असतो तो अनन्य भक्तीचा पुरुष मलाच येऊन मिळतो. तर इथे भगवंत म्हणतात त्यांना की मत कर्मकृत, की तू जे काही कर्म करशील म्हणजे त्याला मार्ग दाखवतात आपल्याला की एवढं सगळं त्यांनी सांगितलं तर पण या सगळ्यांचा तुम्हाला जर उपलब्धी करून द्यायची असेल म्हणजे आता हे नुसतं अकॅडमिक नॉलेज म्हणून ठीक आहे की असं आहे तसं आहे तसं आहे, पण या प्रकारचं तुम्हाला जर खरोखर उपलब्धी करायची असेल जीवनामध्ये तर म्हणतात भगवंत की मत कर्मकृत भव, की जे काही तू कर्म करशील ते फक्त माझ्यासाठी कर. हां, सिद्ध सिद्ध समो भूत्वा, की जे काही त्यातनं मिळेल समत्वम योग उच्चते. आपण याच्यापूर्वी बघितलंय की हा समत्व की सिद्धी मिळो असिद्धी मिळो यश मिळो अपयश मिळो काहीही हो या सगळ्यामध्ये मन शांत ठेवून समबुद्धी ठेवून तू जर कर्म केलं आणि माझ्यासाठी कर्म कर. इथे पुन्हा भक्ती आली. हां, ही माझ्यासाठी जर तू भक्ती केली ते खरंच महत्वाचं आहे. आणि मग म्हणतात मदभक्त भव, की तू फक्त आता माझा भक्त हो. तुझा एम काय असायला पाहिजे फक्त मला. म्हणजे तुम्हाला जर आता इथून कलकत्त्यावर मुंबईला जायचं असेल तर रस्त्यामध्ये नागपूर पण लागेल, रस्त्यामध्ये रायपूर पण लागेल, सगळं काही लागेल, पण ते आहे सगळं इन्सिडेंटल सेंटर्स. म्हणजे तुम्ही घरामध्ये तुम्ही जेव्हा आपण संसारामध्ये आलो तर कोणाचं कोणी वडील असेल, कोणाची आई असेल, बहीण असेल, पुत्र असेल किंवा मठाच्या कोणी काय साधू असेल, कोणी महंत असेल, कोणी काही असेल, तर हे सगळं इन्सिडेंटल आहे. पण तुझा उद्देश काय आहे मुंबईला उतरायचं कलकत्त्यावरून बसल्यानंतर. तर हा उद्देश तू ठेवायला पाहिजे की या जगात जेव्हा आलो आहे त्या सगळ्या तेव्हा आपण या इन्सिडेंटल गोष्टींमधनं जाऊ, त्या आपल्याला स्वीकार करणं भाग आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त तुला एक लक्षात ठेवला पाहिजे की ध्येय काय आहे, मदभक्तो भव, की फक्त तुला मला भेटायचं आहे एवढंच तुझा आता उद्देश आहे. आणि मतपर भव, की आता मतपर हो म्हणजे तुझ्यामध्ये हळूहळू ती मुमुक्षा वाढायला पाहिजे आता, की मला भेटायची तुझ्यामध्ये आस अजून 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 वाढायला पाहिजे. हां, तू मुमुक्षू हो आणि संगवर्जित, की सगळ्या प्रकारचा संघ सगळ्या प्रकारची आसक्ती ही आपण सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे लहानपणी बघा, लहानपणी असताना आपण छोट्याशा काय खेळण्यासाठी म्हणा किंवा एक फुगासाठी आपण रडायचो, पण आता आपण रडत नाही कारण आपण ती स्टेज सोडून वरती आलेलो आहे. तर तसं तू या सगळ्या गोष्टींचा संघ सोडून तू वरती यायला पाहिजे, अटॅचमेंट सोडायला पाहिजे. कशासाठी सोडायला पाहिजे, तुला जर मला बघायचं असेल किंवा तुला जर हे विश्वरूप दर्शन करून घ्यायचं असेल तर तुला हे सगळं करायला पाहिजे. आणि निर्वैरे सर्व भूताना, तर या सगळ्या करताना पण तू वैर कोणाशी करू नये. म्हणजे बरेच वेळा हा प्रकार येतो की मला साधना करायची आहे, मग काय मला घरचे असेच आहे, कोणी मला फेवरेबल नाही आहे, वातावरण फेवरेबल नाही आहे, तो सदैव माझ्या मागे असतो, सदैव मला ऑफिसमध्ये हे गोष्टी असतात. ह्या बऱ्याच गोष्टींच्यासाठी म्हणून आपण डोक्यामध्ये आपल्या खळबळ चालू असते. पण ती खळबळ न करता ते समत्व बुद्धी ठेवून आणि कुठल्याही प्रकारची रागद्वेषात्मक विचार न ठेवून त्याच्यापासून मुक्त राहून तू माझ्याकडे यायला पाहिजे. आणि समामेती पांडव, की या प्रकारचं तू स्वतःला डेव्हलप जर केलं तर तू माझ्याकडे नक्कीच येशील. आता ही कशी आहे, पूर्ण प्रिपरेशन आहे. म्हणजे मला जर या रूममध्ये सूर्यप्रकाश पाहिजे असेल तर मी घर स्वच्छ केलं माझं घर. म्हणजे भगवंतांनी जर माझ्या या रूममध्ये यायचं असेल, माझ्या राहण्याच्या रूममध्ये, तर मी आधी घर स्वच्छ केलं, माझं शरीर स्वच्छ केलं, मी माझं मन स्वच्छ केलं, सगळ्या गोष्टी स्वच्छ केल्या, दरवाजा खिडक्या उघड्या ठेवून दिल्या. अँड नाऊ आय एम जस्ट वेटिंग फॉर ईश्वर कृपा, की केव्हा तो सूर्याचा प्रकाश माझ्या रूममध्ये येईल किंवा केव्हा ती हवेची झुळूक माझ्या रूममध्ये येईल, त्यासाठी आता मी फक्त वेट करतो. म्हणजे एवढं मी केल्यानंतर मला काय मिळायलाच पाहिजे असं नाही आहे. आय एम जस्ट प्रिपेअर्ड नाऊ. आता मी प्रिपेअर झालो आहे. आता भगवंताच्या कृपेसाठी मी जस्ट वेट करतोय. ती शबरी बघा, कित्येक वर्ष तिने वाट बघितली, कुठल्या लेवलची तिची भक्ती असेल, आणि तिथे काहीही तिच्यामध्ये आता राहिलेलं नाही आहे.
की काय सगळ्या गोष्टी तिने करून झाल्या, फक्त आता ती वाट बघते. तर अशी वाट जर आपण बघितली तर भगवंत आपल्याला दर्शन देईल. इथे ते भगवंत सांगतायत की या प्रकारचे जर तू भक्तीचं आचरण केलं, आता हे कसं आहे याचं पूर्ण पुढचा भेद आता ते 12व्या श्लोकात करतील, 12व्या अध्यायामध्ये. आपण आता बघितलं की कर्म, उपासना किंवा हे उपासना योग आणि ज्ञानयोग. आता भगवंत तिथे कर्माचे पुन्हा 2 प्रकार करतात आणि उपासनाचे 2 प्रकार करतात. अशा 5 प्रकारची भक्ती तिथे भगवंत आपल्याला दाखवतील. ती आपण पुढच्या क्लासमध्ये नंतर बघू. ही झाली जस्ट भक्ती योगाची रूपरेखा. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः. हरिः ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.